असलेल्या सर्व तरुणांना विनंती आहे, इथं आणखी खुर्च्या आहेत, सर्वांनी खुर्च्या घेऊन बसून घेण्याची कृपा करावी. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की उभा असणाऱ्या सर्व लोकांना खुर्च्या पुरवठा कराव्यात. पाठीमागे खुर्च्या आहेत. माननीय आज आपल्या नगरीमध्ये आगमन झालेले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते माननीय अशोक भाऊ जगदाळे हेही व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचबरोबर काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव माननीय अभिजित चव्हाण यांचंही आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सत्यवान भाऊ सुरवसे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बालाजी घोगे यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती यावं. बालाजी घोगे. आज आपल्या अंदूरच्या या महाविकास आघाडीच्या सभेसाठी आजच्या सभेचे अध्यक्ष म्हणून माननीय कल्याणी काका मळे यांचं मी नाव सुचवत आहे, तरी त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावं. यानंतर मी आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी व्यासपीठावरती सर्वांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. यानंतर माननीय डॉक्टर जितेंद्र कानडे यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविक पर सुरुवात करा. ते मगाशी पेटवलेले वाचतात, ते दमादमानं वाचतात. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 या निवडणुकीचे उस्मानाबाद धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके खासदार आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर, आजच्या या सभेचे अध्यक्ष, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष कल्याणी काका मुळे, व्यासपीठावर उपस्थित गावचे प्रथम नागरिक रामचंद्र दादा आलुरे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवा नेते अभिजित भैया चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जिल्ह्याचे नेते अशोक भाऊ जगदाळे, देवराज मित्र मंडळाचे शिवाजी कांबळे, पांडुरंग बाबू बोंगरगे, ग्रामपंचायत सदस्य बालाजी घोगे, अंदूरचे युवक कार्यकर्ते शिवराज मुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरविंद काका आदुरे, संतोषजी पुदाले, सरदार ठाकूर, शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख बाळकृष्ण गोडके, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, अंदूर गावातले सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, अंदूर गावातले प्रतिष्ठित नागरिक आणि दादांवरती मनापासून प्रेम करणारे हृदयाच्या देठापासून दादांवरती प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व तरुण मंडळी, आज प्रचाराचा शेवटचा दिवस. याच्यामध्ये बरीचशी रणधुमाळी आपण पूर्ण जिल्हाभरामध्ये प्रचाराची ऐकलेली आहे. ऐकण्यासारखं काही असण्यापेक्षा मला आवर्जून इथं सांगा बसा वाटते की दादांकडे बघण्यासारखं आणि अनुभवण्यासारखं फार आहे.
आणि हेच मागच्या 5 वर्षामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या लाखो लोकांनी पाहिलंय आणि अनुभवलंय. म्हणून दादा ज्या ज्या ठिकाणी जातात प्रत्येक ठिकाणी ते सांगतात की मी प्रचार करत नाही. माझा प्रचार तर तेव्हा सुरू झाला जेव्हा मागच्या वेळेला 2019ला तुम्ही एक जबाबदारी म्हणून मला निवडून दिलात. ही जबाबदारी पार पडत असताना जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकांचे काम करणं, त्यांच्याशी नाळ जोडणं, त्यांना मान सन्मान देणं, त्यांची दखल घेणं, हे जेव्हापासून मी सुरू केलं त्याच पहिल्या दिवसापासून माझा प्रचार सुरू झाला. आत्ता माझा प्रचार चालू नाही. हे दादा आवर्जून पूर्ण जिल्ह्याभरामध्ये सांगतात आणि याची प्रचिती मागच्या 5 वर्षामध्ये आपण घेतली. 31 उमेदवार या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यातले काही प्रमुख उमेदवार आहेत. त्या प्रमुख उमेदवारामध्ये एक महाविकास आघाडीचा उमेदवार आणि दुसरा महायुतीचा उमेदवार. महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा आज आपण बघतोय. खरं तर अंदूरला आम्ही सातत्यानं त्यांना म्हणलं होतं आठवड्याभरामध्ये आम्हाला दिवसाची सभा नको, आम्हाला संध्याकाळची सभा पाहिजे. जिल्ह्याचे नेते श्यामकाका पवार, सुधीरजी कदम यांनी व्यासपीठावरती यावं. आम्ही संध्याकाळची सभा मागत होतो. परंतु दुर्दैवानं बऱ्याचशा मोठ्या मोठ्या गावाला एवढा मोठा मतदारसंघ सगळीकडे वेळ देण्यामध्ये अंदूरला संध्याकाळची सभा मिळाली नाही. आणि आज दिवसाची सभा असताना सुद्धा, एवढं ऊन असताना सुद्धा, सर्व नागरिक आपापल्या कामामध्ये व्यस्त असताना सुद्धा आज इथे हे सर्व समोर जे चित्र दिसतंय हे केवळ आणि केवळ मागच्या 5 वर्षामध्ये दादांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे. दादांबद्दल फार बोलण्यासारखं नाही, कारण मला असं वाटतं की आजकालचा प्रत्येक तरुण मोबाईलवरती दादांचे व्हिडिओ बघून, दादांचे भाषण बघून, दादांची कामाची पद्धत बघून प्रत्येक तरुण आज दादांचा प्रचारक बनलाय. प्रत्येक तरुण आज दादांचा फॅन बनलाय. त्यामुळं जिल्ह्यातल्या लाखो लोकांना दादांनी मागच्या 5 वर्षामध्ये काय केलं हे सर्वांना माहिती आहे. फक्त काही आवर्जून गोष्टी या ठिकाणी नमूद करायच्या आहेत. दादांनी जी वेगळ्या पद्धतीनं एक नेता कसा असावा, खरं तरी मी म्हणतो जिल्ह्याचा वगैरे सोडा, परंतु लोकशाहीमध्ये अभिप्रेत असणारा नेता कसा असावा. लोकशाही म्हणते की जो नेता आहे तो तुमचा जनसेवक आहे. ज्याला तुम्ही मतदान देऊन निवडून देता त्याने 5 वर्ष तुमचा सेवक म्हणून काम केलं पाहिजे. हे लोकशाही स्थापन झाल्यापासून आपण ऐकतोय. परंतु त्याची प्रचिती फक्त जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातल्या लोकांना जर कोण आणून दिली असेल, खासदार सारख्या मोठ्या पदावर बसून जनतेचा सेवक म्हणून काम कसं करायचं असतं याची एक सिस्टीम जर राज्यभरामध्ये कोण लावून दिली असेल तर ते आदरणीय ओमप्रकाश राजे निंबाळकर. मी तर म्हणतो दादा ज्या पद्धतीनं ज्या गतीनं तुम्ही काम करताय, खऱ्या अर्थानं आज सगळ्या प्रस्थापित पुढाऱ्यांना छातीमध्ये धडकी भरली आहे. आजकालची तरुण मंडळी जी आहे आश्वासनाला भुलणारी नाही. आजकालच्या तरुण मंडळीचं म्हणणं असतं बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला, काम दाखवा नाहीतर मग घरात बसा. आणि ओमदादांना मागच्या 3 वर्षापासून त्यांच्या कामाची पद्धत मी ओळखतोय. जेव्हा जेव्हा माझ्या कामासाठी मला मुंबईला जायची वेळ आली आदरणीय दादांसोबत, प्रत्येक वेळेला मी ज्या ज्या वेळेला मित्रांमध्ये चर्चा केली की दादांची कामाची पद्धत वेळेनुसार पुढाऱ्यांनी कसं बदललं पाहिजे, ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ओमप्रकाश दादा निंबाळकर. 100 लोक त्या ठिकाणी वाट बघत असतात. रात्री पोहोचायला कितीही उशीर झाला, पहाटे पोहोचू द्यात, सकाळी 9ला पोहोचू द्यात, 9:30ला पोहोचू द्यात, पण एवढं सगळं बिजी सोडून असल्यानंतर सुद्धा दादांची एक गोष्ट मास्तर आवर्जून उल्लेख करण्यासारखी आहे. कुठेही असू द्या, कितीही कामात असू द्या, 45 मिनिटं व्यायामासाठी ते देतात म्हणजे देतातच. मंत्रालयामध्ये पोहोचल्यावर आमदार निवाराला पोहोचल्यानंतर 45 मिनिटाचा व्यायाम करून 15 मिनिटांमध्ये तयार होऊन बाहेर बघतो का दादा बाहेर आल्यानंतर बाहेर 100 कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागून, 100 लोक त्यांचे काम घेऊन, हा तुझं काम कुठं आहे, ह्या विभागाला आहे, चला मंत्रालयामध्ये, कितव्या मळ्याला आहे, तिथे जायचं, साहेब हा माझ्या मतदारसंघातला आहे, माझ्या जवळचा आहे, याचं काम झालं पाहिजे, तुझं काम कुठं आहे, ह्या मंत्र्याकडे आहे, चला कितव्या बंगल्यावर, ह्या बंगल्यावर, त्यांना घेऊन तिथे जायचं, साहेब हा माझा मतदारसंघातला आहे, माझ्या जवळचा आहे, याचं काम
झालं पाहिजे. आणि हे सगळं करताना दादांनी कधीही त्याला त्याचा पक्ष विचारला नाही. पक्ष विचारला नाही. तू मला मागच्या वेळेला मतदान केलेस का हे सुद्धा विचारलं नाही. तू माझ्या मतदारसंघात आहेस का हे सुद्धा विचारलं नाही. काल रात्रीची सभा संपल्यानंतर नांदेडचा एक जण भेटला. अहो तुम्ही सगळे तर दादाचे फॅनच आहे. मी नांदेडचा आहे. भले भले पुढारी आमच्या जिल्ह्यामध्ये, पण तरी सुद्धा मी दादाचाच फॅन आहे. इतकी प्रसिद्धी, ही प्रसिद्धी सहज येत नाही. प्रसिद्धी प्रमुख सरकार बसलंय केंद्रामध्ये, राज्यामध्ये. जे फक्त काय करते तर जाहिरातीतच, नुसत्या जाहिराती, आनंदाच्या शिद्यावर फोटो, कोविडच्या लसीच्या प्रमाणपत्रावर फोटो, जाहिरात ह्याला म्हणतात. या जाहिरातीतून प्रसिद्धी मिळत नाही, ही सबंग प्रसिद्धी आहे. परंतु तळमळीची जी प्रसिद्धी आहे, हृदयापासूनचं जे प्रेम आहे, ते केवळ आणि केवळ याच पद्धतीने मिळतं ज्या पद्धतीने दादांनी मागच्या 5 वर्षामध्ये अहोरात्र काम केले जिल्ह्यातल्या लोकांसाठी. आणि हे एक कारण आहे की प्राधान्याने आपल्याला दादाला मत का करावं याबद्दल विचार करण्यासाठी. या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब जनतेला, कष्टकरी जनतेला, शेतकऱ्यांना. या ठिकाणी जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष धीरज भैया पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुकुंददादा डोंगरे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे शब्द सुद्धा मी स्वागत करतो व्यासपीठावरती यावं. अच्छा, का मी आताच नांदेडचं उदाहरण सांगितलं. इथं दुसरे एक आपल्या गावामध्ये गडचिरोलीवरून आले, ते स्वतः दादाचे फॅन आहे. गडचिरोली नक्षलवादी जिल्हा. त्यांनी व्यासपीठावरती यावं कृपया. त्यांनी व्यासपीठावर यावं. तर सांगायचा उद्देश असा होता, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, कष्टकरी जनतेला, सामान्य जनतेला कधी नाही ते प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त झाली. मला या ठिकाणी सांगा, किती जणांनी या 5 वर्षामध्ये डायरेक्ट ओमदादांच्या फोनवरती संपर्क केला? किती युवक या ठिकाणी आहेत की ज्यांच्याकडे, ज्यांच्या मोबाईलमध्ये ओमदादांचा नंबर सेव्ह आहे? आजपर्यंतची राजकर्त्यांची पद्धत, तुम्हाला तुमचं काम घेऊन जायचं असेल तर तुमच्या गावातला जो काही त्यांचा सुभेदार असतो ना, सुभेदार, त्या सुभेदाराला तुम्ही घेऊन यायचं. मग तुमचं काम ऐकून घेतलं जाईल. त्या सुभेदारांनी सांगितलं तुमचं काम करायचं की नाही करायचं, तर तुमचं काम होईल की नाही होईल. बरोबर आहे मी बोलतोय ते? हीच पद्धती वर्षानुवर्ष आपण पाहिली आहे, वर्षानुवर्ष पाहिली आहे. पण दादाकडे कुठलाही सुभेदार नाही. सगळे सुभेदार सध्या कुठे आहेत माहितीये का? या जिल्ह्यातले जितके काही सुभेदार आहेत, जितके काही प्रतिष्ठित बनवणारे नेते आहेत, ते सगळे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारात आहेत. आणि सगळे हैराण होऊन गेलेत. काय हैराण होऊन गेलेत माहिती? त्यांच्या पाठीमागे सैन्य नाही, सगळं सैन्य, सगळी रयत दादांच्या पाठीमागे आहे. ठोकाटाळ्या. ही सुभेदारी मोडण्याचं काम शिवरायांनी त्यांच्या काळामध्ये केलं होतं. आणि त्यानंतर ही सुभेदारी मोडण्याचं काम जर आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये कोण केलं असेल तर ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी केलंय. कुठल्याही नागरिकांनी, सर्वसामान्य नागरिकांनी, गरीब नागरिकांनी कधीही फोन करा, तुमच्या फोनची दखल घेतली जाईल, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल, तुमच्या अस्तित्वाची दखल घेतली जाईल. तुमचं काम करून तुम्हाला परत त्याचा फीडबॅक मिळेल. हा विश्वास जो सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण झालाय ना, म्हणून आज या जिल्ह्यातला सगळा सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब जनता, कष्टकरी जनता, शेतकरी वर्ग, त्यांना कोणी सेनापती नाही, पण ते सर्वजण फक्त एकच आहे त्यांच्या हृदयामध्ये, याही वेळेला मशाल पेटलीच पाहिजे. आमचा खासदार ओमराजे निंबाळकर, कहो दिल से ओमराजे फिर से, कहो दिल से ओमराजे फिर से. हे आहे ना दादांनो, हे पैशावर येत नाही. तुम्हाला नुसत्या आश्वासनं देऊन येत नाही. दादा, मामा, काका, आप्पा, भाऊ, अण्णा म्हणून हे येत नाही. ह्याला रात्रंदिवस मरावं लागतं, खपावं लागतं. गोरगरीब जनतेने ज्या भावनेने मला मत दिलंय त्याची जाणीव ठेवून 5 वर्ष काम करावं लागतं. 5 वर्ष ही सोपी गोष्ट नाही.
लोकसभा मतदारसंघामध्ये लाखो लोक आहेत, लाखो. 6 विधानसभा मतदारसंघ आहेत, 11 तालुके आहेत. या 11 तालुक्यातल्या 80% लोक गावामध्ये ऑलरेडी त्यांच्या कामाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने ओमदादा पोहोचले. ते यापूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्याही खासदारांनी हे केलं नाही. म्हणून म्हणतो दादा कर्तव्य दक्ष आहे, दादा संवेदनशील आहे. दादा 24 कॅरेट सोनं आहे, 24 कॅरेट. अहो तुम्हाला गुंजभर सोनं घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपण माझ्या विश्वासाच्या सोनाराकडे जातो. त्या सोनाराकडे गेल्यावर सुद्धा ते प्युअर आहे की नाही बघतो आपण, त्याची कॅरेट किती आहे, किती शुद्ध आहे हे बघतो आणि मग घेतो. या जिल्ह्यातल्या लाखो नागरिकांना मला आवाहन करायचंय, कधीही कुठेही कशाही पद्धतीने तुम्ही या सोन्याची तपासणी करा, 24 कॅरेटच निघणार. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग येतो महाविकास आघाडीचा उमेदवार. सगळ्या गमती जमती आहेत. परवाच एक सभा झाली, फार आनंद वाटला. एक जण येऊन या ठिकाणी भाषण केलं त्यांनी आणि सगळ्यांना सांगितलं हात वरती बोला जय श्रीराम. ऐकलं ना, फार आनंद वाटला मला. अहो जे बोलतात माझ्या रक्तामध्ये राष्ट्रवादी आहे, या जिल्ह्याला श्रीराम म्हणायला शिकवणार जर गाव कुठलं असेल तर ते रामदूर आहे. त्यासाठी तुमची गरज नाही, जिल्ह्याला श्रीराम बोलायला शिकवणारं गाव आहे. आणि या जिल्ह्यातून ज्यांनी श्रीराम बोलण्यासाठी काम केलं, कष्ट केलं, त्यांना 40 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करणारे तुम्ही, आणि या ठिकाणी येऊन श्रीराम बोलायला शिकवत आहे. कसला मोठा विनोद आहे. कुणाला शिकवावं? नातवांनी आजोबाला शिकवल्यासारखे. ते पप्पाच सांगतो मी, जे जिल्हाभरामध्ये श्रीराम म्हणणारे होते ना, त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अडवणं, त्यांची गोची करण्याचं काम यांच्या पप्पांनी केलं. आणि ते काल इथं सांगत होते हात वर करा आणि श्रीराम बोला. राष्ट्रवादी आणि त्यांना जिल्हाभर घेऊन फिरताय हिंदुत्ववादी. आमच्यामध्ये हिंदुत्ववादींची प्रचंड संख्या आहे. चपला झिजेपर्यंत ते बिचारे वर्ष काम करतात, पण त्यांच्या मनाला काय वेदना होते हे आम्ही जाणतो, कारण आम्ही सुद्धा त्याच तत्वातनं त्याच कामातनं वरती आलोय. हा दुसरा उमेदवार महायुतीचा. ज्या पक्षाकडनं त्यांना उमेदवारी मिळाली, शरदचंद्रजी पवार यांचं चोरलेलं घड्याळ, चोरलेला पक्ष, त्या पक्षाकडून उभारले. 2च दिवसामध्ये. तुम्हाला सांगतो किती जबाबदारी कशी असते, संवेदनशीलता कशी असावी. बार्शीला भगवंत मंदिरामध्ये गेले आणि पत्रकार फार चतुर असतात. कुणाला कधी कुठं कसं गाठायचं हे त्यांना फार चांगलं माहिती असते. एकाने विचारलं, ताई आता तुम्ही जिल्हाभरामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवणार का? हे कळतच नाही. मी का बरं राष्ट्रवादी पक्ष वाढवेल? माझा नवरा भाजपचा आमदार आहे, इथं राजेंद्र राऊत भाजपचे आमदार आहेत. अहो ज्या पक्षाकडनं तुम्ही उमेदवारी घेतली आहे, जे चिन्ह तुम्ही जिल्हाभरामध्ये सांगताय, त्या पक्षाच्या प्रती तुमची काय जबाबदारी याची सुद्धा तुम्हाला जाणीव नाही. 5 वर्ष तुम्ही काय काम करणार? लोकांच्या संवेदनेची काय जाणीव असणार आहे? त्या पक्षाच्या प्रती, त्या पक्षाच्या चिन्हाची नाही, जबाबदारीची जाणीव नाही. 5 वर्ष तुम्ही काय? सगळीकडनं प्रचंड इनकमिंग. मागच्या 5 वर्षामध्ये जेव्हा देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते, त्यांनी एक नारा दिला होता की पारदर्शक सरकार. ऐकलंय? पारदर्शक सरकार असेल. काय झालं ते पारदर्शक सरकारमध्ये? सगळे आणायचं, याच गणित मागच्या 5 वर्षामध्ये घातलं गेलं म्हणजे पारदर्शक सरकार. अहो मला सांगा, तुम्ही काम केलंच नाही काय? सहकारामध्ये काम करणारा, चुकतं कुणाचं? काम करणाऱ्याचं. ज्यांनी काही केलंच नाही त्याचं काही चुकतंय का? चुकत नाही. स्वयंपाक बिघड, ज्याला स्वयंपाक करायचंच नाही त्याचा स्वयंपाक बिघडेल का? सारख्या नोटिशी पाठवायच्या, सीबीआय सारख्या नोटिशी पाठवायच्या, इन्कम टॅक्सच्या नोटिशी पाठवायच्या. त्या माध्यमातून चालू केलं त्यांनी इनकमिंग. एक मोहीम होती, ऑपरेशन इनकमिंग. त्या इनकमिंग मधले हे आपले
आताचे उमेदवार आहेत ना यांचे पतिदेव त्या इन्कममेंट प्रचंड मासे त्यांनी पकडले. आज हे म्हणतात सगळीकडे देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी. मान्य आहे. हाच प्रश्न एकाने आदरणीय नितीनजी गडकरी यांना विचारला. गडकरीजी, भारतीय जनता पार्टी देश याचा तुम्हाला आनंद होत असेल. हो हो, ही वस्तुस्थिती आहे. पण आजच्या या देशातल्या सगळ्या मोठ्या पार्टीमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्याला जागा नाही. ऐकलंय तुम्ही? हे नितीनजी गडकरींचं स्टेटमेंट आहे. नितीनजी, आता शिवसेनेसोबत तुमची युती आहे राज्यामध्ये सरकार? नाही नाही म्हणले, शिवसेनेसोबत आमची युती नाही. द्वेष भावनेचं काम, जवळ बसून खाली सुरुंग पेरण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये तुम्ही केलंय. आणि मग म्हणून तुम्ही सांगता की देशातली सगळ्यात मोठी पार्टी, देशातला सगळ्यात मोठा पक्ष. आणि ह्याच पद्धतीनं मग सगळ्यात मोठा पक्ष, जो पक्ष मोठा करण्यासाठी रात्रंदिवस कार्यकर्त्यांनी काम केलं, ते आज कार्यकर्ते कुठे आहेत? तुम्ही रेडीमेड दुसऱ्या पक्षातले नेते उचलले, आज त्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावरती बसवले आणि अशा पद्धतीने तुम्ही देशभरामध्ये सांगता आमचा पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्या सगळ्यात मोठे इन्कमिंगला जर वापर कुणाचा केला, किरीट सोमय्या यांचा, परवा त्यांची मुलाखत झाली एबीपी माझावरती, ऐकली तुम्ही सगळ्यांनी. काही गोष्टी मला कराव्या लागतात. दिल्लीमधून मला त्या सगळ्यांचे नावं आले, त्यांचे पाठीमागे त्यांचे काढावे लागले पुरावे, गाडी भर त्यांचे पुरावे. लोक त्यांची उमेदवारी त्यांच्याच महायुतीकडून, त्यांच्याच प्रचारात देशाचे पंतप्रधान तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये चोर ठरवलं. 2014 ला येताना तुम्ही सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे. काय झालं? अच्छे दिन आएंगे. महागाईवरती प्रचंड बोलला होतात. या 10 वर्षामध्ये देशाच्या आदरणीय पंतप्रधानांनी महागाईवरती एक वाक्य बोललेले तुम्ही दाखवा. एक वाक्य फक्त स्वप्नापुरता ठेवता. हे या वेळेला बंद झालं पाहिजे. या वेळेला भाजपा तडीपार झाल्याशिवाय देशाला अच्छे दिन येणारच नाही. देशाला अच्छे दिन यायचे असतील, सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य पाहिजे असेल, मला माझं वैचारिक मत मांडण्याचा अधिकार पाहिजे असेल, तर या वेळेला देशातून भाजपा हद्दपारच झाला पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून उल्लेख करतो. कालच्या सभेमध्ये आणखी एक प्रकार घडला. एक युवक नेते त्यांनी या ठिकाणी गाव स्तरावरती काम करतात, त्यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलं की या ठिकाणी आदरणीय ओमदादांनी आपले 5 ठळक कामे सांगावेत, मी राजकारणातून संन्यास घेतो. अरे दादा, या ठिकाणी लाखो लोक आहेत, तुला इथंच सांगतील त्यांनी. उभा समोर असलेल्या जनतेमधले लोकच. दादांनी सांग, हक्काचा माणूस, आपली गल्लीतली गोष्ट दिल्लीपर्यंत घेऊन जाणारा माणूस जर आपल्याला हवा असेल तर याही वेळेला 7 तारखेला मशाल चिन्हावरती आपल्याला मतदान करायचं आणि प्रचंड मताधिक्याने दादांना आपल्याला निवडून द्यायचं. ही दादांची गरज नाही, ही दादांची गरज नाही. मी म्हणतो सर्वसामान्य नागरिकाला माझा हक्क जिवंत ठेवायचा आहे, माझा हक्क जिवंत ठेवायचा आहे, तर ही आपली जबाबदारी आहे की याही वेळेला दादा निवडून आले पाहिजेत. घासून नाही, कसे आले पाहिजे, कसे आले. विनंती करतो की 7 तारखेला मशालाची. यानंतर ना आपल्या ग्रामीण भागात सगळे शेतकरी असतात आणि शेतकऱ्यांच्या भाषेत शेतकऱ्याला समजल असं करण्यासाठी मी सत्यवान भाऊ सुरवशी यांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करा. धाराशिव लोकसभेचे आपले परमनंट खासदार ओमराजे निंबाळकर आणि सन्माननीय व्यासपीठ दादा, गेल्या वेळेस आणि समोरचे सर्व शेतकरी बांधवांनो, दादा गेल्या वेळेस काय होतं की आपण तुम्ही एक आणि आम्ही 4-5 माणसं राहतो तो स्टेजवर, तेवढीच राहणार उड्या पुढे ऐकायला. तर त्यावेळेस आपण आलो 1.25 लाख 1.5 लाखानं, आणि ह्या वेळेस तर एवढी मोठी वावटळ आहे तर त्याचं आपल्याला सांगता येणार नाही. आता मला वेळ कमी असल्यामुळे सगळं थोडक्यात सांगतो. गेल्या वेळेस काय झालं होतं, दादाची उमेदवारी उशिरा जाहीर झाली होती ना, आद्या अर्चनाताईचं उमेदवारी म्हणून ठरलं होतं. आणि ज्या वेळेस दादाची उमेदवारी आली ती अर्चनाताई आता जमू देत नाही, ते दादा म्हणून राणा दादाची उमेदवारी आली पुढं. मग या वेळेस काय झालं,
उमेदवारी आधी डिक्लेअर झाली. अर्चनाताईच्या आल्यावर आम्ही चहा पेताना एक कार्यकर्त्याला म्हणलो, अरे अर्चनाताई पेक्षा मग राणादादाला टाकून का गेल्या वेळेस बदललो होतो ना. ती का म्हणला कार्यकर्ता काय येड लागले काय म्हणला तुम्हाला. अहो म्हणला ही जनता आग्या माहोल पेटले म्हणला आणि सगळे ओमदादाच म्हणलो ते का मराचा काय म्हणला राणादादाला देऊन. आता दुसरं एक सांगतो शेतकऱ्याचं. बरं दादा शेतकरी काय झाले माहिती सोडायचं आणि त्यानंतर एकदा डिरीला चालू झालं परी सोडायचं आणि त्यानंतर एकदा डिरीला चालू झालं की ते हाल्या मेलाचं पण सांग. आणि पुन्हा आपला वापर कसा होते माहिती आहे. म्हण हाल्या मेल्यावर आपण ती कातड काढून मध्ये सगळं भरून आलं ते असं लावायचं पाण्याकाठी की दूध काढून घ्यायचं. तर असं भारतीय जनता पार्टीचं काम आम्ही बघून कंटाळून तर इकडे आलं. आम्हाला आता ग्रामपंचायती विधानसभा सुद्धा मंडळी बोलत असल्यामुळं माझे 2 शब्द संपवतो. जय मार. इथं आलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यावं. यानंतर मी काँग्रेसचे माजी सभापती मुकुंददादा डोंगरे यांना विनंती करतो. काँग्रेसचे माजी सभापती मुकुंददादा डोंगरे यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या सर्वांचे गळ्यातले तैत आदरणीय ओमदादा, मंचकावर बसलेले सर्वच मान्यवर, वेळ अपुरा असल्यामुळे काय नाव तर आज ओमदादाची माझ्या माहितीने ही इलेक्शन मधली शेवटची सभा अंदूरमध्ये होते. अंदूरचं वैशिष्ट्य आहे ही खरं तर आपल्या तालुक्याची राजधानी आहे. ज्या काय राजकारणाच्या गोष्टी उगम पावतात, उगम आमच्याकडे पावतात दादा, उगम आमच्याकडे पावतात आणि त्याची नदी इथं अंदुऱ्याला मोठी होती. पण आता आम्ही किती दिवस उगमासाठी राहायचं, आमच्यापाशी पाणीच थांब नाही. आमची अवस्था ना घरकाला घाट का झाली. म्हणून आम्ही काय 4 पद भोगली आहेत, परंतु आमच्या बरोबरीचे लोक फक्त मतदान टाकून अजून आहेत तसेच खडे आहेत. मग ह्या लोकांना न्याय कधी मिळणार, ह्या लोकांपर्यंत जनता आपण तुम्ही पुढारी कधी पोहोचणार. तर या इलेक्शन मध्ये आता सत्यवान भाऊने सांगितल्यासारखं जनता सगळी ओमदादाच्या बाजूला, दुसऱ्या कमळाला झाडाला सुद्धा हातच लागते. पण हात असा आहे की सगळ्या पाकळ्या गळेपर्यंत हात त्या काय दानक्याचा सोडला. कारण दादा तुमच्या माध्यमातून तुम्ही एक नवीन तरुण उमदा तरुण नेतृत्व या जिल्ह्याला लाभलेलं आहे. कारण गेल्या 60 वर्षापासून 70 वर्षापासून जे काय राजकारण झालं का किंवा राजकारण केलं, नव्या पिढ्या घडल्या नाहीत. नव्या पिढ्याला संधी ज्या पद्धतीने उपलब्ध पाहिजे होती त्या पद्धतीने संधी उपलब्ध झाली नाही. म्हणून आता तुमच्याकडे मी एक आमचा आशेचा किरण आहे. तुम्ही तुमच्या माध्यमातून आता आपली आघाडी आहे, सेना काँग्रेस हे आता असं वेगळं काय बोलायचंच नाही. बोलताना सुद्धा आघाडीच बोलायचं. भाऊ तुम्हा दोघांना तर मी कालच सांगितले, मान्य केले ना. तर माझं असं म्हणणं आहे की उद्याचे येणारे प्रत्येक इलेक्शन, पंचायत समिती ग्रामपंचायत पासून सोसायटी पासून ते आमदारकीपर्यंत, ह्या सगळ्या इलेक्शनला तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन दादा. आणि आता कसं झालंय, कावळ्याला उडाला फाट्याला आले मोडा. कितीही भारतीय जनता पक्षाने टारहूर केली, कितीही कमळाची त्यांनी निशाणी आपल्या समोर आणली, तर आता गावोगाव
पाणी 21 टीएमसीचं तुम्ही आणणार नाही दादा. तुम्ही आणि कैलास पाडात मंजूर झालं ते आतापर्यंत आतडत पडलंय. ते काम तुमच्या माध्यमातून पुढे गेलं पाहिजे आणि हा आमचा तालुका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. जेणेकरून जोपर्यंत ह्यांच्या अंगात शेतात पाणी येणार नाही तोपर्यंत ह्यांच्या अंगात पाणी कधी दिसणार नाही. म्हणून आमची आग्रहाची विनंती आहे तुम्हाला सुद्धा. आता त्यांचा उपयोग 84 ते 85 पर्यंत हे पाणी रामदऱ्यात टोकानं नंदुरबार तुळजापूरच्या टोकानं हे तरी कधी एकदा येऊन पडेल आणि उमरग्याला पुढे त्याचं कसं साध्य होईल हे काम केलं तर दादा तुम्हाला कसलंच काम पुढे उरणार नाही. तुम्ही मत सुद्धा आमच्याकडे यायचं नाही. जिथवर पाणी आले तिथवर मतदान तुमच्यापर्यंत. कारण राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रत्येक जण उठाला खादी घालायला लागलाय. मग खादी घातल्यावर काय काम करावं लागतं याची व्याख्या माहिती आहे का? खादी घातली म्हणजे सगळी अक्कल आली असं नाही आणि जेवढी लांब घालचाल तेवढी सुद्धा नाही. म्हणून सगळ्यांना विनंती करायची आहे तुम्ही सगळ्यांनी उद्याच्या 7 तारखेला अशा पद्धतीनं मतदान करा की अंदूर मधून ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीचं रामदादा मतदान झालं पाहिजे. आणि पहिली विजयी सभा परत एकदा ह्याच ठिकाणी खंडोबाचं दर्शन करून ओमदादा पहिली सभा अंधुऱ्यामध्ये घ्या आणि मग उर्वरित जिल्ह्यामध्ये घ्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि बरेच वक्ते बोलणार आहेत. वेळ बराच झालेला आहे. बरेच लोक उभारलेले आहेत. मी विजयी सभेच्या वेळेस सविस्तर असं मार्गदर्शन आमच्याकडनं ऋषी मगर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती यायचं. मला हे माहित नव्हतं कधी प्रसंग आला नव्हता मध्ये प्रसंग आला की अभिजित चव्हाण यांचं भाषण ऐकण्याचा आम्ही. त्यामुळं मी आता अभिजित चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. खंडाळरायांना नमन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो. व्यासपीठावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे खासदार व जनतेचे उमेदवार आदरणीय ओमदादा निंबाळकर साहेब, अंदूर गावचे सरपंच माझे मार्गदर्शक आदरणीय रामदादा, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आदरणीय मुकुंददादा डोंगरे साहेब, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे धाराशिव उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष धीरजजी पाटील साहेब, राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अशोक भाऊ जगदाळे साहेब, आदरणीय ओमदादा, त्या आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं व साथीनं आज ते परत एकदा आपले उमेदवार अंदूर हे गाव आलुरे गुरुजी मानणार हे गाव आहे. आदरणीय कैलासवासी आलुरे गुरुजी आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी आदरणीय कैलासवासी आलुरे गुरुजी आणि आदरणीय मधुकरराव चव्हाण साहेबांनी गावाच्या विकासासाठी काम केलं. त्या तालुक्यामध्ये, आपल्या गावामध्ये, जिल्ह्यामध्ये
सिंचनाचे प्रकल्प, साठवण तलाव, पाझर तलाव, वैद्यकीय सुविधा, महावितरणची कामे, अशी अनेक कामे सगळ्यांना घेऊन चालायचं त्यांनी एक विचाराने ते सर्वांना घेऊन चालले. आपल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या जिल्ह्याच्या प्रत्येक जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय ओमदादा. आज मला आवर्जून आपल्याला सांगावं वाटतं. गारपीट झाली, अतिवृष्टी झाली असेल, ओमदादांनी केलं ते. या 5 वर्षामध्ये ते स्वस्थ बसले नाहीत. ते मी आज आपल्याला आवर्जून सांगतो. आज आपल्या जिल्ह्यात जो विकासाची गती आहे, ती गती थांबू द्यायची नसेल तर आपल्याला ओमदादाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. आपण दादा आदरणीय गुरुजी व चव्हाण साहेबांच्या विचार सांगू इच्छितो. आपण भक्कमपणे ओमदादाच्या पाठीशी उभा राहून दिल्लीच्या संसदेमध्ये आपल्याला पाठवावा अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि आता आपल्याला परत भूलतापा मारायला ते येतील. रामदादा आहेत, कानडे साहेब आहेत, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते, कानडे साहेब आहेत, आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते, अशोक भाऊ आहेत, आमचे जिल्हाध्यक्ष धीरजभाई आहेत, बाबूराव भाऊ चव्हाण, आदरणीय चव्हाण साहेब. काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि आम्ही तुळजापूर मधून जास्तीत जास्त लीड दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ असणार नाही. आणि त्याचा मान हा तुळजापूर तालुक्याचा असेल असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने आदरणीय दादा सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचंय. आणि प्रचार सभेचे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय ओमराजे निंबाळकर आणि सर्वच माझे ज्येष्ठ सहकारी पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले जाणकार नागरिक, मतदार बंधूंनो, येत्या 7 तारखेला आपल्याला ओमराजांना प्रचंड मताने विजयी करायचा आहे. आताच अनेक वक्त्यांनी आपली मनोगत व्यक्त केली, स्पष्टपणे परखड मत व्यक्त केलं. अभिजितनी सांगितलं. मला एवढं सांगायचं आपणाला की या गावाने ज्या 2 सुपुत्राला जन्म दिला, वाढवलं, ते कैलासवासी आदरणीय चव्हाण साहेब यांनी गेली सर्व. पण मी तुम्हाला सर्वांना ठामपणे सांगू इच्छितो की चव्हाण साहेब आहेत आणि त्याच्यानंतर पुढची पिढी धीरज पाटील आहेत, मुकुंददादा. आजपर्यंत तुम्ही म्हणत आला की आंदूरमध्ये राजकीय खेळी आहे, राजकीय नदीचा प्रवाह इतका मोठा होतो. पण मी तुम्हाला जाहीर सांगतो की हे आंदूर तुम्हा सर्वांना पूर्वीसारखंच जसं आलोरी गुरुजी हयात होते त्याचप्रमाणे यापुढे तुम्हाला सर्वांना आमचं आंदूरचं प्रेम असंच राहील. आमच्या आंदूरमधून सर्वात जास्त मत आपल्याला मिळतील, कारण त्या गावचे संस्कार हे वेगळे. राजकीय घडामोडी काही घडू द्या, पण हे गाव कधी आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडीचे प्रामाणिकपणे काम करून प्रत्येक मतदाराला घरी जाऊन आम्ही भेट देऊन विनम्र आवाहन केलं. आणि प्रत्येक मतदारांच्या तोंडात फक्त ओमदादा आहेत, तुम्ही निश्चिंत राहा, काळजी करू नका. फक्त आपण भ्रमात राहू नका, कुठलाही धोका पत्करू नका. डोळसपणाने या 2 दिवसात आपण प्रत्येक मतदाराला जागृतपणे मतदानाशी प्रवृत्त करा आणि पुढचं बटन दाबून प्रचंड मताने आपण विजय करूया. एवढंच मी बोलून मी माझ्या मनात थांबतो. जय हिंद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे ग्रामपंचायत सदस्य सौ अनिता बसवराज डोगरे यांचा प्रवेश आहे.
शिवसेने समोर स्टेजवर ओमदादाच्या प्रवेश. त्याचबरोबर देवा पाटील व दीपक कडमशे पाटील यांचा एक प्रवेश आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर यावं. बसवराज गोगरे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यावे. त्यांचा एक प्रवेश आहे. सचिन हिंगमिरे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष यांचाही या ठिकाणी प्रवेश आहे. त्यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. महादेव जेतिटोर दलित पॅंथर तालुका अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यांनाही विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरती यायचं. दयानंद कांबळे महादेव जेटीदोर यांना विनंती करतो की त्यांना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष श्यामलताई वडणे पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक भाऊ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. 2 मिनिटात 2च मिनिटात. आजच्या या प्रचार सभेस उपस्थित असलेले सन्माननीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, ओमदादांना पुढच्या सभेसाठी आणि आज शेवटचा दिवस आहे, 5 तास उरलेत, जास्त वेळ नाही, फक्त मी शुभेच्छा देण्यासाठी मी इथं आहे. फक्त एवढंच सांगू शकतो की या 5 वर्षामध्ये जे ओमदादांनी काम केलेलं आहे, अंदूरचा संस्कार हे काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसचे राहतील आणि काँग्रेसमधलं जे सेंटर आहे ते इकडे जाणार नाही, त्याची ग्वाही आपण सर्वजण उपस्थितीच्या स्वरूपात देत आहात. आणि मला खात्री आहे की बाबा आताच्या यानंतर ना जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे यांना विनंती करतो. लोकसभा प्रचारार्थ आज आपण जमलेला आदरणीय निष्ठावन व्यासपीठ व समोर बसलेले सर्व निष्ठावन महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी पुढे त्यांना आष्टा कासारला जायचंय, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. ही एक विचारवंताची आणि अंदूर परिसर श्री क्षेत्र खंडोबा रायाचं हे क्षेत्र परिसर आणि सर्व बंधू आणि भगिनी, ही एक महत्वपूर्ण निवडणूक आहे. एका प्रामाणिक आणि ज्यांनी 5 वर्ष या उस्मानाबाद जिल्ह्यात काम केलंय अशा उमेदवाराला आपण निवडून द्यायचंय. ज्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, ज्यांनी लिंगायत समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा द्यावा म्हणून लोकसभेत केलेला प्रश्न असेल, धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल, हे प्रभावीपणे लोकसभेमध्ये मांडणारा एकमेव खासदार म्हणजे आपले प्रत्येक प्रश्नावर जाण असणारा नेता आणि लोकसभेमध्ये प्रभावी प्रश्न मांडणारा नेता आपला ओमराजे निंबाळकर आहेत. आणि त्यांना येणाऱ्या 7 तारखेला आपण मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यावे अशी विनंती करतो. आणि मी या ठिकाणी ग्वाही देतो की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नात्यानं या तुळजापूर तालुक्यातून जवळजवळ 1 लाखाच्या लीड पर्यंत आपण या ओमराजेंना निवडून द्यायचंय. त्यामुळे जास्त न बोलता इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर जिल्ह्याचे दबंग खासदार यांना विनंती करतो की त्यांनी एक शिवसैनिक आहे
माझ्याकडे आत्ताच एक पाकिट आले, दादांना मदत करण्यासाठी त्या शिवसैनिकांनी 5,000 रुपयाचं पाकिट दिलेलं, दादा याचा स्वीकार करावा. या निवडणुकीच्या अनुषंगानं या ठिकाणी या प्रचार सभेचं आयोजन केलंय. माजी आमदार कैलासवासी आलोरी गुरुजी यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याचबरोबर या भागाचे भगीरथ विकासरत्न ज्येष्ठ नेते, मला वाटते आज एवढ्या वयात सुद्धा आम्हाला लाजवेल अशा पद्धतीनं पूर्ण तालुका त्या ठिकाणी फिरणारे, कायम लोकांच्या सेवेत असणारे आदरणीय माजी मंत्री मधुकररावजी चव्हाण साहेब या ठिकाणी मंचावर ज्यांचं भाषण आपण आत्ताच ऐकलं आणि अतिशय मृदुभाषी आणि संकटाच्या संघर्षाच्या काळात जनता पार्टी म्हणलं तर काही तुम्हाला वावगं ठरणार नाही. जाईल तिथं फोडाफोडी चालू आहे, जाईल तिथं फोडाफोडी. आपल्या जिल्ह्यात तर नवरा बायकोला वेगळं करून टाकले नाही का? राज्यात महायुती झालेली तुम्ही बघितले असेल, पण कुटुंबात महायुती झालेली फक्त भाग्य धाराशिवकराच्याच नशीब आहे, बाकीच्या कोणाच्या नाही. असो, पण अभिजित भाई मला थोडासा तुम्हाला की जी माणसं तुम्हाला काही शब्द घेऊन परिवारातल्या काही सदस्यांना ओढू पाहतायत, त्या मंडळीला पण मला काही सांगायचंय. मागची लोकसभा निवडणूक कष्ट घेऊन प्रामाणिकपणे जे काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी धोरण स्वीकारलंय, त्या काँग्रेस पक्षाची पताका घेऊन आदरणीय चव्हाण साहेब त्या वयातही राणा पाटलाचा प्रचार करत होते, प्रामाणिकपणे काम केलं. आता तुम्हाला पक्षानं दिलेलं बियाणं आहे ऊसाचं, आता त्या बियाण्याची गुणवत्ता आपण सगळा प्रयत्न केला, खात दिलं, पाणी दिलं, एखादं बोगसच बियाणं असतं त्याला कोण काय करणार आहे? तुम्ही प्रयत्न केला, मशागत केली, खात टाकलं, पाणी दिलं, टायमाला मेहनत घेतली, तर ती बियाणंच बोगस निघालं. ते काय म्हणावं तसं उतार दिला गेला आणि ते पडलं. 6 महिने तुम्ही प्रत्येक ह्या तालुक्यातले मांजराला साहेब बगर दाखवायचं काम मला वाटतं त्या 6 महिन्याच्या आधी झालं. मांजराला साहेब बगर दाखवणं माहितीये का तुम्हाला? ही आमचे कार्यकर्ते, आपण चांगल्या भावनेतनं किंवा त्याचा प्रचार करायचा, आपल्या सगळ्या कार्यकर्त्याची गरज, सगळ्या कार्यकर्त्याचे नंबर दिले आणि गंमत अशी झाली की ज्या मधुकरराव चव्हाण साहेबांनी राणा पाटलाचा प्रचार केला, तेच राणा पाटील एका रात्रीत भाजपमध्ये जाऊन त्याच चव्हाण साहेबांच्या विरोधात प्रामाणिकपणे तुम्हाला प्रत्येक घर दाखवलंय, प्रत्येक कार्यकर्ता दाखवलाय आणि त्याच चव्हाण साहेबांच्या विरोधात येऊन ह्या माणसानं साहेबाचा जिवारी लागणारा पराभव केला. मला वाटते राग त्या कुटुंबाचा सदस्य म्हणून आपण ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते ठेवलंच पाहिजे. ह्या मतासाठी तुम्ही आम्ही तालुक्याचं नेतृत्व केलं, ह्या गावात ते नेतृत्व वाढलं, ह्या गावानं त्यांना पाठबळ दिलं. आपण रक्ताच्या नात्यातले नसलो तरी आपल्याला त्या गोष्टीचा प्रचंड राग आहे का नाही हो? इतिहास आपण बघितलाय, जी माणसं स्वतःच्या सख्या चुलत भावाची होऊ शकत नाही ती माणसं तुमची होतील का? एवढा फक्त प्रामाणिक विचार शांत बुद्धीनं तुम्ही करा, कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की अशा मंडळीला त्या ठिकाणी योग्य असा प्रकारचा धडा देणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज आंदोलकरांनी ओळखलेली आहे. नाहीतर एवढ्या बरवण्यात एवढी गर्दी व्हायचं काही सोपं आहे का? आपल्यासारख्या लय साधा माणूस आहे मी. पुन्हा 2-3 दिवसापूर्वी इथं कोणी येऊन गेलं म्हणून मला कळालं, देवानं फक्त अंगानं वाढवायला भाव दिला, बुद्धीनं काही वाढूच दिलं नाही. प्रचंड गोंधळ आहे आणि ती येऊन इथं भाषण करत होते
की खासदारानं काय केलं. अहो मल्हार पाटील, तुमचे परमपूज्य आजोबा या भागाचे खासदार होते. एकदाही लोकसभेत तोंड उघडलं नाही. ओमराजे 71 वेळेस लोकसभेत बोलला, 71 वेळेस. तुमचे आजोबा 5 वर्ष खासदार होते. मला अंदूरकर मंडळीला विचारायचं, खासदार म्हणून निवडून आल्यावर किती अंदूरला आलते? जरा सांगावं त्यांना, अंगानं वाढलेले बुद्धीनं न वाढलेल्या कळवा. ओमराजे किती वेळेस आला अंदूरला? कोरोना आला ओमराजे होता, अतिवृष्टी झाली ओमराजे होता, कुणाचं लग्नाचं निमंत्रण आलं ओमराजे होता, कुणाचं वास्तुशांतीचं निमंत्रण आलं ओमराजे होता, गावात बोलवून आलं ओमराजे होता का नव्हता हो? मग त्यांना थोडं स्पष्ट करून सांगा की डॉक्टरनं साधं थोडं ओमराजे कितीदा आला ती जरा एकदा सांगा बरं. पद्मसिंह पाटलाचे नंबर तुमच्याकडे किती जणांकडे? जरा हातवर तुमच्याकडे ती पक्ष बी त्यांच्याकडं. मी थोडं दुःखात होतो, आपला बाण गेला, आपला बाण गेला, आपला पक्ष गेला म्हणून वाईट वाटत होतो. तवरचं तर जगदाळे साहेबांचं घड्याळ बी गेलं. आपला बाण नेला, आम्हाला मशाल दिली, तुमचं घड्याळ नेलं, तुम्हाला दिली तुतारी. ते काढून नेले. तुमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून वाचलाय. आमच्यासारखा प्रादेशिक जर असता तर तुमचा सुद्धा हात काढून बासरी घ्यायचीच पाळी होती तुम्हाला. मी काय लफड सांगत नाही. बघा, राष्ट्रवादी फोडले त्याचे 38 त्यांच्या सोबत आहे, सेना फोडली आहे त्याचे 40 सोबत आहेत, राहिल्या साहिल्या काँग्रेसच्या खिडक्या बी घेऊन गेले ती बी सोबत आहे. कसं तरी बसवराज पाटील साहेबांचं नाव सांगायला तर म्हणून फोन करते. कुणाला ऑक्सिजनचा बेड पाहिजे म्हणून फोन करते, कोणी व्हेंटिलेटरचा बेड पाहिजे म्हणून फोन करते, कोण औषध पाहिजे. मला काय लाज वाटायचं कारण नाही. काय बापाला पाहिजे कुणाच्या? ही जरी माणसं त्याला शुल्लक काम म्हणत असतील तर मी शुल्लक मानत नाही. समजा आपलीच गाडी आडरानाला पंक्चर झाली आणि आपल्या गाडीत जॅक नसत, आपण काय करताल? आपल्या जवळच्या वाटणाऱ्या माणसाला फोन करताल आणि ज्याच्याकडून काम होतंय वाटतंय अशा माणसाला फोन करताल. ती साधा ड्रायव्हर आणि साधा किन्नर जर ह्या जिल्ह्याच्या खासदाराला जवळचा वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा मोठं काय किंमत असतील, महत्व असते खासदाराचं? अरे मी त्याकडे तामीज दिली असेल, तुम्ही हिनवता. हे काय खासदाराचं काम आहे का? आता मत पाहिजे का नाही ड्रायव्हरचं किन्नरचं? त्या मी जर त्या ड्रायव्हरला किन्नरला म्हणलं असता, अरे मी केंद्रातला खासदार आहे, राज्यातल्या आमदाराचं सुद्धा हे काम नाही, ग्रामपंचायतच्या सदस्याला फोन कर, तुला धावतो म्हणला. मी खासदाराचा बडेजाव घेतला नाही, कोण आहे बघितलं नाही, अडचण आहे का नाही, आपल्याला फोन केला का नाही, आपण अडचण दूर करायची. आणि मला वाटतंय मी त्याला ज्याकडे टामी देऊन त्याची अडचण दूर केली. तो ड्रायव्हर आणि ते किन्नर आजही मला विसरत नाहीत. माझं केलेल्या कामाची जाणीव राखून ठेवते. आणि माझं असं म्हणणं आहे, अडचणीत सापडलेल्या ड्रायव्हरला आणि किन्नरला ज्या टामी दिलेली ही डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये जंगली रमी खेळण्यापेक्षा कधी बी चांगलं आहे. 4 कोटीच्या गाड्या घेऊन फिरायला लागली, आपल्याला जीवन म्हणायला लागली चिल्लर. तू म्हणा उगं दमकाड म्हणा, 7 तारखेचं 4 तारखेच्या मत. आणि काय झालंय माझं तुम्हाला गरीब सांगतो. अरे ही बी भाजप सारखं करायला मनानच लागलंय तिकडे जायला. त्याला म्हणावं भाषण होतो तर राहा म्हणावं. पुन्हा भाषण संपल्यावर गेलं तरी काय हरकत नाही, मी काय म्हणणार नाही म्हणावं. नाराज व्हायचं पुन्हा ऐका, नाराज व्हायचं पुन्हा ऐका. नाही खाली तू तरी दिसायली वर माशाला दिसायली म्हणलं, हातच दिसेना मला मध्ये. का माझं गणित असं आहे, मी ज्या दिवशी खासदार झालो त्या दिवशीपासून
मी माझ्याकडे काम घेऊन आलेल्या माणसाला पक्ष विचारला नाही. माझ्याकडे काम घेऊन आलेले मी खासदार आहे, ज्यानं मला मत टाकलं नाही त्याचा सुद्धा मीच खासदार आहे असं समजून मी काम केलं. असंख्य लोक माझ्याकडून काम करून घेऊन गेले, मला परत सांगितलं ते नाही. दादा मागच्या वेळेस आमची चूक झाली, आम्ही काय तुम्हाला मत टाकलं नव्हतं, पण आम्हाला तुम्ही काही न विचारता काही न बघता डायरेक्ट आमचं काम केलं. इथून पुढं कधी सुद्धा आम्ही तुम्हाला अंतर देणार नाहीत. आमचं मत दादा काय, माणसं नात्यातून जोडावी लागते, माणसं मैत्रीने जोडावी लागते. तुमच्याकडे आहेच किती आणि तुमचं जर त्या गावातल्या मोरक्याला पटलं नाही की हे आपला माणूस नाही, पत्र तुम्हाला मिळालंच 5 वर्ष म्हणायचं. पुन्हा मिळत नाही, मी सांगतो ना. कसं आहे भैया, कुणी आपल्या हाताला धरते त्याला काय विरोधात गप्प बसतो. सांगायचा मुद्दा असा आहे की तुमच्या हटवून फोटो काढली ती आणि हिथं नाही संसदेत ती गेलं. मी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेलो असतो, ती म्हणते किधर आहे एमपी साहेब. आम्ही नजदीक नाही, आता दूरच बागताय म्हणणार आहे का नाही. परत कुणाला भीती वाटते का आपल्याला फोन लावताना? बोल आजा बाप नाही, गाय आजारी पडू जा, म्हैस आजारी पडू जा, दादा मग कसा पाहिजे? ताप्यात चालणारा, काचवर करणारा, नुसत्या पायात अडकून थोबाडावर पडून पुन्हा बघायचंय का? पाहिजे कसला नेमका फरक आहे हा. आणि मी 5 वर्ष जीव लावलाय म्हणून एवढी माणसं जमा आहेत. इतकी ताकद एका बाजूला असताना जेवढी माणसं माझ्याकडे. दुसरं महत्वाचं कारण आहे, 40-45 वर्ष ज्या पद्मसिंह पाटलाला पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं, राणा पाटील तर वर्गात सुद्धा मॉनिटर कुठल्या मास्तरनं केलं नसेल. आणि पवार साहेबांनी आमदार नसताना मंत्री केलं. 40-45 वर्ष मंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं. त्या जिल्ह्याचं नेतृत्व केल्याच्या नंतर त्याची काय परिस्थिती? 3ऱ्या नंबरला गडचिरोलीला आले. तुमच्या खाली आम्ही गडचिरोलीच्या इतका विकास केलाय डॉक्टर नंदरान. आणि त्याच्या उलट जे इथं मंत्री होते ते खासदारकीची निवडणूक लढवत असताना स्वतःची प्रॉपर्टी खासदाराच्या यादीत वर. मग या मंत्रिपदाचा उपयोग झाला कुणाला? कुणाला? उघड मला आमदार करतो, देव प्रसन्न होते, याला आमदार करतोय, वाट बघते आता कोणत्या सोनार टोपी. मकरंद अनासपुरीची सोन्याची टोपी, धाराशिव जिल्ह्याचा विकास ह्याच्यात तीळ मात्र फरक नाही. डाळ्या बाजूना का काठारी 5 ते 4 मतदारसंघ झाली होती. एक विधानसभा गेली बोंबलत बाहेर पोटासाठी. दादा काय करायला रिक्षा चालवायची, वाईट परिस्थिती आहे. किमान विलासराव देशमुख साहेबाबरोबर तुम्हाला तुलना करायला तर होतं ना. लातूर तालुका होता तुमच्या, तिथं विलासराव साहेबांचं नेतृत्व होतं. विलासराव 40-45 वर्ष नाव फक्त ओमराजे बरा, ज्या उद्धव ठाकरेंनी मला खासदार केलं त्यांचा पक्ष फुटत होता, चिन्ह जात होतं, नाव जात होतं, सत्ता जात होती. तिकडे गेलं तर 50 खोके भेटत होते, पण त्याच्यावर लात मारून इमानदारीने उद्धवजी ठाकरे साहेबांवर वाटत.
म्हटलं तर लय राग आहे. पंकजाताईला म्हणते एका घरात आम्हाला 2 जागा देता येत नाही. मग धाराशिवला काय सूत्र बदललं काय? दिले का पंकजाताईला तरी जागा? रहिवासी नाही, नाहीतर सरपंच, हा राणा उपसरपंच, हा चलू द्या. एसकी चालू आहे सांगायला अर्चना ताई, आणि सदस्य ग्रामपंचायतचं मल्हार पाटील. आलोर साहेब आवड होतं तुमचं. 2019ला माझ्या जागी राणा पाटील जर खासदार झाला असता तर खालची विधानसभा कोण लढली असती हो? काय फास्ट सांगायला तेव्हा अर्चनाताई पाटील. ओमराजे खासदार झाला, ओमराजेची खालची विधानसभा ना ओमराजेची बायको लढली ना ओमराजेचा भाऊ लढला. एक शेतकरी सक्षमपणे ते उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर 50 खोक्यावर लाथ मारून उभे आहे. काय फरक आहे का नाही त्यांच्यात आणि आमच्यात? ही 2 विषय. आता मला विचारलं जाते संपर्कात आहेत काय, ठळक काम सांगा ओमराजे तुमचं. म्हणलं आता पिढा आली बाबा म्हणत. त्यांना वाटलं ह्यानं काही गेलं नाही. मग मी माझी ठळक कामं सांगायला चालू. राजे 2.5 वर्ष सत्ताधारी पक्षाचा खासदार होता, 1.5 वर्ष कोरोनात केलं होतं, 1 वर्ष त्या कॉलेजमधून बाहेर पडतात. मला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की मतं तुमची, आमदार तुमचा, मंत्री तुमचा, तुम्ही का विचारलं नाही की इथं माणसं नव्हते का साहेब, तुम्ही मुंबईला का नेलं? काम होतं का नव्हतं विचारायचं मतदाराचं.